मित्रांनो, 31 जुलै 2026 रोजी भालाफेक स्पर्धेत संपूर्ण भारताला सुवर्णाची अपेक्षा होती, पण नीरज चोप्रा सरांनी रौप्य पदक जिंकत पुन्हा एकदा भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खांडरा गावाचे सुपुत्र असून ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा सर पुन्हा एकदा कॉमनवेल्थ गेम्सच्या मैदानात उतरले. जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध त्यांनी आपली दमदार कामगिरी करून दाखवली. नीरज सरांनी आपल्या सर्वोत्तम थ्रोच्या जोरावर रौप्य पदक पटकावत भारताच्या पदक तालिकेत महत्त्वाची भर घातली. प्रत्येक प्रयत्नात त्यांची जिद्द, अनुभव आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला. मित्रांनो, प्रत्येक वेळी सुवर्ण पदक जिंकणं शक्य नसतं, पण सातत्याने देशासाठी पदक जिंकणं हीच खऱ्या चॅम्पियनची ओळख असते. 31 जुलै रोजी झालेल्या फायनल मॅचमध्ये नीरज चोप्रा सरांनी 85.83 मीटर लांब भाला फेकून त्यांचा सीझन बेस्ट परफॉर्मन्स दिला. त्यांच्या पाठोपाठ श्री यशवीर सिंग सर यांनी 85.41 मीटर भाला फेकून थर्ड पोझिशन मिळवली आणि श्री रोहित यादव सर यांनी 81.56 मीटर भाला फेकत सेवन्थ पोझिशन मिळवली आणि नीरज चोप्रा सर यांनी पुन्हा एकदा संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावली. तसेच या स्पर्धेत गोल्ड मेडल हे श्रीलंकाच्या खात्यात जमा झाले. तेथील श्री रुमेश थरेंगा यांनी 89.75 मीटर थ्रो करत गोल्ड मेडल मिळवले. भारताचे आत्तापर्यंत 12 गोल्ड, 16 सिल्वर, 8 ब्रॉन्झ मेडल असे टोटल 36 मेडल झाले आहेत. तुमच्या मते नीरज चोप्रा सर पुढील ऑलिम्पिक किंवा जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण जिंकतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच दमदार स्पोर्ट्स अपडेटसाठी NMV स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.